ओबीसी आरक्षण ओरबाडून स्वतःच्या पात्रावर घेणाऱ्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनापुढे झुकलेल्या फडणवीस सरकारविरुद्ध ओबीसी आरक्षण अबाधित राहावे म्हणून बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथे अखिल भारतीय समता परिषदेच्या वतीने तहसीलदार यांना ओबीसी आरक्षणास बाधा आणणाऱ्या निर्णयाबाबत ओबीसी समाज पेटून उठला असून वेळप्रसंगी निर्णायक भूमिका घ्यावी लागली तरी चालेल. संघर्ष हा आमच्या रक्तात ठासून भरलेला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री साहेब, महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देऊळगाव राजा तहसीलदार मार्फत देण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष सदाशिव मुंडे, धर्मराज हनुमंते, दिलीप शेजुळकर, संतोष पुजारी, विष्णू झोरे दाजी, विलास माळोदे, असगर शहा, प्रकाश खांडेभराड सर, संजय तिडके, राजू नाडे, बळीराम मापारी, गोविंदभाऊ बोरकर, संदेश वाघ, अनिल खांडेभराड, हरिभाऊ मोहिते, प्रदीप वाघ, संदेश वाघ, सुदर्शन गीते, बबलू जायभाय, गजानन दंडे, नारायण लोखंडे, गणेश खांडेभराड, शिवानंद झोरे, दिलीप मोहिते, नागरे साहेब, विजय खांडेभराड, कांता खांडेभराड, निलेश गीते, विजय झोरे, अनिकेत खांडेभराड, सचिन मुंडे, अनिल वाघ, उमेश मस्के, आकाश बोराटे, कौशल पगार, राम वाघमारे, शुभम भाग्यवंत, मंगेश शेळके, तेजस मुंडे, शुभम कायंदे, अक्षय ठाकरे, ज्ञानेश्वर तिडके, गौरव मोहिते, विठ्ठल निंबाळकर, ऋषिकेश शेजुळकर, आतिश दंडे, शिवाजीनगर योगेश खांडेभराड, दिनेश झोरे, वैभव भाग्यवंत, सागर बोराटे, गौरव भाग्यवंत, योगेश तिडके, गणेश मुंडे, सतीश राऊत, संकेत पिंपळे, विजय झोरे, देवानंद हिवाळे, अरविंद खांडेभराड यांनी तहसीलदार देऊळगाव राजा यांना निवेदन देऊन आपल्या भावना मुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी विनंती केली. प्राईम मीडिया 24 साठी प्रभाकर मांटे, बुलढाणा. भारतीय महात्मा समता परिषद फुले यांच्या वतीनं माननीय राष्ट्रीय नेते छगनरावजी भुजबळ यांच्या आदेशानं आज या ठिकाणी आम्ही ओबीसी समता परिषदेचे सर्व मंडळी या ठिकाणी गेल्या 2 सप्टेंबरला जो जी.आर. निघाला त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी आम्ही आज आंदोलन करत आहोत आणि या ठिकाणी निवेदन देत आहोत. या जी.आर.ने प्रातिनिधिक असलेल्या सर्व 400 ओबीसी जाती या पिछड्यावर जाणार आहेत आणि त्या ओबीसी जाती अगोदर असलेल्या 400 ओबीसी जातीवर त्यांच्या आरक्षणावर हल्ला होणार आहे. या मागच्या दरवाज्याने जे येणारे आहेत त्यांना आम्ही सांगू इच्छितो, त्यांनी स्वतंत्र असं आरक्षण घ्यावं. आमच्या भुजबळ साहेबांचं या अगोदर सांगणं आहे की त्यांना स्वतंत्र आरक्षण असं दिले पाहिजे. आमच्या ओबीसीच्या आरक्षणात कोणी त्यांना घुसडू नये, मागच्या दरवाज्याने त्यांना आगमन करू नये. यानंतर आम्ही जर का ते जी.आर. रद्द झाला नाही तर आम्ही निश्चितच तीव्र असं आंदोलन रस्त्यावर उतरून तीव्र असं आंदोलन करू. इतरही काही ओबीसी संघटना आहेत ज्या समाधान व्यक्त करतात, त्यांचं असं म्हणणं आहे की ओबीसीला कुठले नुकसान याच्यापासून होणार नाही. नागपूरला जे काही उपोषण साखळी उपोषण चालू होतं त्यांचं असं म्हणणं आहे की काही अडचण नाही. निश्चितच जो जी.आर. आहे पहिले पात्र शब्द काढून टाकला. तो पात्र शब्द काढून टाकल्यानंतर निश्चितच मराठा कुणबी मराठा त्यात सामील होणार आहे. त्यामुळे निश्चितच गेल्या ज्या ओबीसी जाती आहे 400 जाती त्यांच्यावर अन्याय होणार आहे आणि हा जी.आर. पूर्णपणे असंविधानिक आहे. आता मतांतर ओबीसी समाजामध्ये या संदर्भात पाहायला मिळत आहेत. त्या ओबीसी समाजामध्ये फूट पाळण्याचा जो काही प्रयत्न सरकारकडून केला जातो असं वाटतं? हो, बिलकुल, निश्चितच. पुढची काय भूमिका असणार आहे? पुढली की जर जी.आर. जर रद्द झाला नाही आणि यांची जर का आम्हाला यांची दाखली देणं जर रद्द झालं नाही तर आम्ही निश्चित रस्त्यावर उतरू, तीव्र प्रमाणात आंदोलन करू.